श्री गणेशाय नमः। श्री रघुनाथाय नमः। सन्मुख देखोनी श्रीराम विश्वामित्राचा मनोधर्म सुखावोनी सप्रेम आनंदे परम बोलत कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान पूर्वजांचे नवलोकवन उद्धरे जन त्रिजगती रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका। कथा अतिशय गोड आहे। विश्वामित्रांनी राम प्रभूला समोर पाहितलं त्यावेळेला विश्वामित्रांना अतिशय आनंद झालेला आहे। आज माझे सार्थक कर्म आज माझे सकाळीत धर्म आज माझे झाले पूर्ण काम। राया श्रीराम यज्ञार्थ दिदला। विश्वामित्र अतिशय आनंदित झालेले आहेत। आज माझं जन्माचं सार्थक झालं, आज माझं कर्माचं सार्थक झालं, आज माझं जन्मालो त्याचे फळ आजी फळ झाले साचे। आज मला फळ मिळालेलं आहे का तर दशरथ राजानं मला विश्वामित्राला राम प्रभू यज्ञाच्या रक्षणासाठी दिलेले आहेत। ऋषी म्हणे श्रीरामासी चाल माझी आश्रमासी सिद्धी पाववी स्वधर्मासी तू सर्व कर्मासी निज मोक्ष। त्यावेळेला विश्वामित्र ऋषी राम प्रभूला म्हणत आहेत चला माझ्या यज्ञाच्या ठिकाणी जायचं आहे, ज्यासाठी तुझा अवतार आहे। धर्म रक्षावया अवतार घेशी, ज्या कार्यासाठी तू आलेला आहे तर ते कार्य सिद्धी पाडायचं आहे। सिद्ध अशा प्रकारे विश्वामित्र बोलत आहेत। राम म्हणे ऋषी समर्था काही पुसेन मनोगता कृपा करावी कृपावंता तत्व तत्वता वचनाते। त्यावेळेला राम प्रभू विश्वामित्रांना विनंती करत आहेत, हे गुरुवर्य काही मी विनंती करत आहे तर त्या माझी एवढी परिसावी माझी एवढी विनंती आहे का? काय म्हणतात? देहत अत्यंत संत देहा कर्म तेही नाशिवंत कर्मत फळ तेही क्षयवंत सुख कोण येत देह संगे। त्यावेळेला रामप्रभू म्हणतात देह तव नाशिवंत, देह नाशिवंत आहे, कर्म सुद्धा नाशिवंत आहे, सर्वच नाशिवंत आहे। आणखी काय? देह लोभातार्थभूत जो जो विषय सेविजता तो तत्काळ विष्टा होत सुख कोण येत देह संगे। या देहाच्या सोबत कुठ सुख आहे? कोण सुख धरिले संसारी। अहो या देह संसार हे देह सुद्धा एक संसारच आहे। या देहामध्ये सुख कुठं आहे? या देहाच्या संगतीनं काय अमृताचं विष होऊन जातं, हो विष्ठा होऊन जाते, पंच पक्वान्नाच विष्ठा होऊन जाते, असा हा देह आहे। देह काळू लागला नित्य क्षय कर्या रात्र भोग विजर जन्म मरणावर्त सुख कोण देह संगे। देहाच्या संगतीने कुठं सुख आहे? देहाच्या संगतीने हा देह मृत्यूच्या वाटेला घेऊन जातो जीवाला। या देहाच्या संगतीनं सर्व काही दुःखच आहे, अशा प्रकारे रामप्रभू बोलतात।
देह क्षुदेचा मारा नित्य तृषी पिढी जीवनार्थ देही देह भय आश्रित सुख कोण येत देह संगे. रामप्रभू म्हणत आहेत देहाच्या अंगून नेहमीच किंवा नित्य उठोनी या खावयाची चिंता. ह्या देहामुळंच ना जरी झाला संन्यासी माध्यानाशी दुपारच्या वेळेला भूकच लागते. या देहामुळे भूक लागत असते, तहान लागत असते. या देहामुळे सर्व काय दुःख सोसावे लागतात. ह्या देहाचं असं कोणतं सार्थक आहे? आई के स्वामी साचार देह तव दुःखाचा डोंगर देह विकल्पाचा सागर देह तव महापूर अति तृष्णेचा. हे स्वामी, हे गुरुनाथ, देह तव दुःखाचा डोंगर. देह दुःखाचा डोंगर आहे. देह सागर आहे. कशाचा? विवेकाचा सागर आहे. विकल्पाचा. अविकल्प की क्षणाक्षणाला विकल्प बदलत राहते माणसाचा. हे करावं का, ते करावं का, देवदेव केल्यानं काय होतंय का, काय कशानं काय होतंय का, हे विकल्प. हा देह विकल्पाचा सागरच आहे हो. आणि एवढं हा देह एवढा नाशिवंत आहे, एवढा वाईट आहे. रामप्रभू विश्वामित्रांना म्हणतात देह नित्य मूत्राची नाने देह नव्या नरकाची खाय देह ते पाहू निघाणी रोगाची श्रेणी ते देह. हा देह नरकाचीच हे आहे हो. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. असं हा एवढा नाशिवंत देह आहे. हा एवढा दुःख देणारा देह आहे. हा देह दुःखदायी आहे. आणखी देह संदेहाचे सोलेव देह अहंकाराचे मोतीव देह विषयांचे भरीव कृपेचे पेवते. हा देह विकारानं भरलेला आहे. हा देह अहंकाराने भरलेला आहे की नाही? प्रत्येक या देहाच्या अंगूनच अहंकार आहे की. विदेही माणसाला कशाला अहंकार येतो? देहामुळे. देहाच्या अंगूनच अहंकार आहे. देहाच्या अंगून ममत्व आहे. देहाच्या अंगून दुःख आहे. रामप्रभू म्हणतात देह दंडाची निज धरणी देह दुःखाची निज निशाणी देह विकल्पाची पूर्ण भरणी दरिद्राची आरणी ते देह. हा देह विकल्पाची खाण आहे. देह दुःखाचा दुःख देणारा डोंगर आहे. अशा प्रकारे देहाबद्दल नकारात्मक गोष्टी सांगत आहेत रामप्रभू. देह आशेचा कळवळा देह मोहाचा अंगवळा देह ममतेचा निज सोहळा विकारांचा मळा देह अहो या देहामुळेच अहंता आहे. या देहामुळे ममता आहे. या देहामुळे अहंता आहे. म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते दुःख देणारे आहेत. आणि त्या कशामुळे? या देहाच्या अंगून आहेत. देह कामाचा पर्वत गुड देह क्रोधाचा अवघड गड देह लोभाचा दुस्तरा गडू निशान निनाशाचा मळुते देह. अहो या देहाच्या अंगून हा देह कसा आहे हो? हा देहाच्या अंगूनच कामाचा गड आहे. आणि या देहामुळेच क्रोध आहे की नाही? देहामध्ये येऊन काम नाही, क्रोध नाही, असं झालंय नाही. या देहामुळेच मोह आहे. म्हणजे एक एक विषय माणसाला
नरकाला घालणारे या देहामध्ये आहेत, देहाचे अंगून आहेत असा हा देह. देहाविदेचे अधिष्ठान देह संकल्पाचे साजिरे वन देह मोहकाचे मोहन मुख्यत्व ज्ञान देह हा देह संकल्प विकल्प करायला लावणारा देहच आहे. आणखी हा मोह तयार करणारा या देहामुळेच मोह तयार होतो. हा या देहामुळेच ममत्व तयार होतं. असे सर्व अवगुणी हा देह आहे. देह पवित्राचे मूळ देह कुशळाती कुशळ देह अमंगळाती अमंगळ मुख्यत्वे विटाळते देह. हा देह अमंगळामध्ये अमंगळ आहे. सज्जन हो, आता पोथीमध्ये जास्त वेळ अमंगळ एकाच शब्दावर सांगायचं म्हटलं तर कीर्तनामध्ये 10-15 मिनिटं बी एकाच शब्दावर बोलता येत, वेळ असतो, अर्धा तास बी घेता येतो. पण पोथीमध्ये पुढं पुढं चलत राहावं लागतं. सांगा, हा देह अमंगळ आहे, मनुष्य देह बर का. इतर देहामध्ये आणि मनुष्य देहामध्ये अमंगळ काही असेल तर हा देह आहे. कारण इतर कुठल्याही योनीमधील जे देह आहेत तो देह अमंगळ नाही. त्या देहाचा वापर होतो आहे. शेळीच्या कातडीचा वापर होतो, मृदंगाला होतो. प्राण्याच्या कातडीचा मृदंगाला दवारी होते. परंतु हा देह मात्र एवढा निकमी आहे, नासका आहे आणि सर्व विकारांना हा देह भरलेला आहे असे रामप्रभू विश्वामित्रांना म्हणत आहेत. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ राहू द्या.